नमस्कार मित्रांनो, कथा विश्वमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. साहित्याचा सूर्य आणि ज्यांच्या लेखणीने उपेक्षितांच्या जगण्याला वाचा फोडली असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांच्या कथा म्हणजे केवळ शब्द नसून ती समाजाचं जळजळीत वास्तव आहेत. आज आपण अण्णाभाऊच्या अशाच एका खास कथेचा प्रवास करणार आहोत, जिचं नाव आहे हिरा. ही कथा केवळ एका स्त्रीची नाही, तर ती आहे संघर्षाची, स्वाभिमानाची आणि काळ्या मातीत राबणाऱ्या त्या इनामदार जिद्दीची. अण्णाभाऊंनी अत्यंत साध्या पण धारदार शब्दात ही कथा गुंफली आहे. हिरा नक्की कोण होती? तिने परिस्थितीसमोर गुडघे टेकले की आपल्या अस्तित्वासाठी लढा दिला. चला तर मग अनुभवूया अण्णाभाऊ साठे यांची ही अजरामर कलाकृती, हिरा. 42चे दिवस होते. चैत्र महिना होता. ऊन दात ओठ खाऊन नाचत होते. सर्व जमिनी धगधगत होत्या. त्या पेरण्यांची व पावसाची वाट पाहत होत्या. सर्व झाडांना चैत्र पालवी फुटली होती. कोवळ्या पानांचे मुगारे लुसलुसीत दिसत होते. गर्द झाडीच्या गर्दीत गाव वसला होता. गावच्या पूर्वेला एका आळीत एका दारापुढे लोकांनी गर्दी केली होती. ते पत्र्याचे घर होते. त्याचा पत्रा जुना होता, तो गंजला होता. कुठे कुठे त्याला भोकेही पडली होती. पांढरीच्या कच्च्या मातीच्या विटांचे ते घर होते. त्या घराचा मालक लक्ष्मणा गर्दीत उभा होता. 3 सशस्त्र सैनिक उभे होते. त्यांच्या खांद्याला बंदुकी होत्या. त्यांच्या संगीनी लखलखत होत्या. सोप्याच्या लगीला धरून हिरा उभी होती. तिच्या टपोऱ्या डोळ्यात आनंद ओसंडत होता. आज तिच्या धन्याची मनी ऑर्डर आली होती आणि तिचा सासरा लक्ष्मणा आपल्या पल्लेदार उग्र मिशांना पीळ देत आपल्या डाव्या हाताचा अंगठा उठवून देत होता. लोक गर्दी करून उभे होते. ते विश्वासची तारीफ करीत होते. शेवटी पवार चांगलं बरं, लढाईवर जाऊन आपल्या आईबापाला इसरत नाही, आजूबाजूचे लोक म्हणत होते. ते ऐकून हिराला आनंद होत होता. तिचा विश्वास लढाईवर जाऊन आज 2 वर्ष झाली होती. दर महिन्याला त्याची मनी ऑर्डर घेऊन 3 पंजाबी सैनिक येत असत. कारण सातारा बंडावर आला होता आणि म्हणून लढाईवर असणाऱ्या माणसाचा पगार त्याच्या घरी सुरक्षित पोचावा यासाठी इंग्रजांनी आपल्या लष्करामार्फत तो घरी नेऊन पोहोचवण्याची काळजी घेतली होती. लक्ष्मणाने अंगठा दिला. 55 रुपयाच्या नोटा घेतल्या आणि ते 3 शिपाई पुढच्या गावाकडे निघून गेले. सर्वत्र विश्वासाची चर्चा चालू झाली. कोणी म्हणत होते पोरानं आपल्या म्हाताऱ्या बापाला आणि 2 भावासनी हात दिला, तर कोणी म्हणत होते पैका आला काय झालं, अरे मरणाच्या दाढत मान घालून लढतोय नव्ह. तर आणखी काही म्हणत होते अरे सोन्यासारखी बायको टाकून दगडावानी मन करून शान राहायलाय नव्ह. सर्व गाव विश्वासची स्तुती करीत होता. अशा कठीण समयी आईबापाला पैसा पाठवणे म्हणजे बहादुरी असे ते लोक समजत होते. सोप्यात हिरा उभी होती. ती सर्व काही ऐकत होती. आपल्या डोक्यावर जणू अमृताचा वर्षाव होत आहे असे तिला वाटत होते. लक्ष्मणाने पैसे म्हातारीजवळ दिले आणि तो बाहेर आला. हिराला घेऊन तो रानात शेताकडे निघाला. जळणाची पाटी डोकीवर घेऊन हिरा आपल्या सासऱ्याच्या पाठीमागे चालत होती. आज तिचे तोंड टवटवीत दिसत होते. तिच्या डोक्यात तिच्या धन्याची आठवण घोळत होती. त्या गोड विचारांच्या नादात झपझप पावले टाकीत ती हिरा शिवाराकडे निघाली होती. पुढे सासरा आनंदात निघाला होता. आज मुलांचे 55 रुपये आले होते आणि हिरांच्या डोळ्यापुढे विश्वासची ती देखणी मूर्ती दिसत होती. तिचे गत आयुष्य तिच्या चक्षुपुढे नाचत होते. हिराला व विश्वासला कळत नव्हते त्यावेळी त्यांचे लग्न झाले होते. त्याला आज 10 वर्ष पूर्ण झाली होती. विश्वासचा वडील लक्ष्मणा आणि हिराचा वडील मारुतीराव यांची जुनी मैत्री होती. दोघांनी भागीदारात जनावरांचा व्यापार सुरू केला होता. त्यावेळी चौघांचे एकमेकाकडे येणे जाणे होत होते. त्यांची फारच दाट मैत्री होती आणि ती मैत्री कायम राहावी म्हणून त्यांनी हिराचे व विश्वासचे लग्न ठरवले. त्या दोघांची जोडी ही तशीच रूपवान होती. हिरा या नावातील भव्यपणा हिराबाईच्या स्वरूपात भरलेला होता. तसा विश्वासही देखणा होता. म्हणूनच लक्ष्मणाने व मारुतरावाने ते लग्न मोठ्या थाटाने केले.
दोघांनी 5 जेवणे घातली होती. मारुतरावाने हिरालाही शाळेत घातले आणि पुढे हिरा तारुण्याच्या आकाशात भरारी घेत होती. तेव्हा विश्वास एका बोर्डिंगमध्ये मॅट्रिकची परीक्षा गाठण्यासाठी धावत होता. तो हिराला पत्र लिहित होता की पास होऊन येताच आपण सुखी होऊन आनंदात राहू. पण तसे घडले नाही. तो पराभूत होऊनच आला. मॅट्रिकची परीक्षा त्याला अपयशी ठरवून निघून गेली. आधीच हळव्या वृत्तीचा विश्वास तळमळत घरी आला. त्याला स्वतःची चीड आली. त्याने कोणालाही न विचारता पुण्याच्या रिक्रुटिंग ऑफिसला अर्ज केला आणि 10च दिवसात विश्वासला लष्करी नोकरी मिळाली. हा म्हणता विश्वास नोकरीवरून दूर गेला. तो प्रकार स्वप्नात येऊन गेल्याप्रमाणे हिराला वाटले. ती मनाला सांगू लागली, तुझा धनी लढाईवर गेला. त्या दिवसापासून हिरा आपल्या पतीची वाट पाहत असे. रात्रंदिवस ती त्यांची उत्कंठतेने वाट पाहत दिवस मोजीत होती. ही लढाई कधी संपणार आणि आपला विश्वास केव्हा येणार याचा ती विचार करीत राबत होती. आज लढाई बंद होईल आणि तो परत येईल, उद्या लढाई बंद होईल, तो घरी येईल, अशा आशेच्या लहरीवर हिरा तरंगत होती. पण तो येत नव्हता. त्याची मनी ऑर्डर मात्र न चुकता येत होती. हिराची निराशाच होत होती. तिने त्याला पाहून आज 1 वर्ष पूर्ण झाले होते. आपली सासू, आपला सासरा व आपले 2 दीर यांच्या मनाप्रमाणे हिरा दिवस काढीत होती. घरात पोटाचे हाल नव्हते. लढाईवरून पैसे येत होते. शिवाय हिराचे 2 दीर, एक मुका व दुसरा पहिलवान आणि म्हातारा असे 3 राबत होते. त्यांना हिराबाईही मदत करीत होती. घरात सर्व काही ठीक चालले होते. परंतु हिराला मात्र सुख नव्हते. ती विश्वासची आठवण काढून झुरत होती. एकदा विश्वास रजेवर आला तेव्हा सुद्धा हिराची क्रूर निराशा झाली होती. तिला मोठी आशा होती की आपण त्याच्याबरोबर खूप बोलू, हसू, खेळू, आपले अंतकरण त्याला उघडे करून सांगू. पण तसे काही झाले नाही. कारण विश्वास रजा काढून घरी येताच काळ्या ढगांनी भरल्याप्रमाणे लक्ष्मणाचे घर माणसाने गच्च भरले. विश्वासच्या 5 बहिणी, त्यांची मुले, त्यांचे नवरे वगैरे येऊन तळस देऊन बसली. दूरदूरचे पाहुणे आले. त्यात आपल्या जावयाला पाहण्यासाठी हिराचे आईवडीलही आले होते. सर्वांना आनंद झाला. विश्वास लढाईवरून वाचून आला होता म्हणून सर्वच जण त्याच्याशी बोलण्यासाठी त्याच्या सभोवती जमले होते. हिरालाही अतिशय आनंद झाला होता. तिच्यासाठी त्याने नवी पातळी आणली होती. दागिनेही आणले होते. त्यामुळे ती डोलत होती. परंतु क्षणभर सुद्धा तो तिला एकांतात भेटू शकत नव्हता. 12 तास लोक त्याला वेढून बसत. गावातील कुलकर्णी त्याचा जिवलग मित्र होता. तो तर लढाईच्या कथा ऐकत तासनतास बसून राही. त्यामुळे हिरा निराश झाली होती. दुरून पाहुणे, दुरून बोलणे एवढेच तिला मिळाले होते आणि त्यात रजा संपली. विश्वास पुन्हा लढाईवर निघून गेला. पुन्हा ती सर्व माणसं आपापल्या गावी गेली. हिराच्या सभोवती निराशा पसरली. पुन्हा ती त्याची वाट पाहत दिवस काढू लागली. आजही ती निराश होऊन शेतीकडे जात होती. तिचे मन तिच्याशी बोलत होते, हिरा, तू आपल्या अंतकरणात त्याची मोलाची दौलत घेऊन बसली आहेस. ती तू जपून ठेव. तो येईपर्यंत ती तुला जपलीच पाहिजे. कधी कधी ती बेचैन होई आणि मनाशी म्हणे, हो, ती दौलत जपलीच पाहिजे, पण किती दिवस जपू, कशी जपू, कधी ही लढाई संपणार, कधी ते येणार, कधी मी सुखानं संसार करणार, मी काय करू. आणि तिला उत्तर मिळत होतं, लढाई का तुझ्या मर्जीवर अवलंबून आहे. उलट तुझं जगणं मरणं, तुझं जीवनच त्या लढाईवर आरूढ आहे. लढाई तुझ्या हनुवटीच्या कोमल मनाची बाब नाही. विश्वासासाठी जग आणि त्याची वाट पहा. झुरून मरू नकोस. कधी तिच्या मनात ये का कुणास ठाऊक. मला आता भीती वाटू लागली आहे. फार जपून वागते, पण आता मला वाटतं माझी चोरी होणार, त्याची दौलत चोर पळवणार. मग मी त्याला काय सांगू. लढाईने मला हैराण केलं. ही लढाई मला जगू देत नाही. केव्हा संपणार ही लढाई. पण असं वाटून काय फायदा. तिचं मन उलट बोले, विसरलीस. विश्वास सांगत नव्हता की लढाईवर लाखो जीव मरून जातात, मळी सडून किडे पडतात. मग लढाई काय साधी आहे. लढाई कधी संपणार. माझी ताटातूट केव्हा संपणार. माझा आनंद केव्हा येणार. कधी या लढाईचे कोळशे होणार. हिरा संतापून स्वतःशीच म्हणाली. हिराबाई, काय ग, काय झालं. लक्ष्मणाने घाबरून पृष्ठा केली. हिरा भानावर आली. म्हाताऱ्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्यानं आपण बोलल्याचं तिच्या लक्षात आलं. ती लज्जेनं चूर झाली. उत्तर द्यायला न थांबता
तिनं शेत गाठलं. ज्या दिवसापासून हिराला कळू लागलं होतं त्या दिवसापासून विश्वासाची आठवण काढून झुरण्याची तिला सवयच लागली होती. ती आपल्या पतीच्या आठवणीवर जगत होती. दिवस महिने मागे जात होते. ज्यावेळी हिरा विश्वासची आठवण काढून त्याची इकडे वाट पाहत होती त्यावेळी तो एकटा आघाडीवर दुसऱ्या मोर्चावर जात होता. ज्यावेळी ती गवतानं झाकलेल्या बांधावर उभी राहत होती, सभोवार पसरलेल्या उभ्या पिकांच्या गर्दीत उभी राहून वर सुंदर आकाशाकडे पाहत त्याची आठवण करीत होती, तेव्हा तो आपल्या हिरापासून, आपल्या मायदेशापासून दूर वाळवंटात तोफेच्या भडीमारात रखडत धावत होता. आणि ज्यावेळी हिराच्या सुंदर देहलतेवर झिमझिम पाऊस तुषार उडीत होता, थंडगार वारे तिला विलगत होते आणि विश्वासाची मूर्ती डोळ्यापुढे येत होती, तेव्हा तो बॉम्बच्या वर्षावात डावा कोपर जमिनीवर टेकून आणि उजव्या हातात बंदूक धरून पोटावर सरपटत दारुण यातना सहन करीत पुढे जात होता. जणू परत येण्याच्या त्याच्या सर्व वाटा बंदच झाल्या होत्या. त्याला हिराची आठवण सुद्धा करायला वेळ मिळत नव्हता. परंतु हिरा मात्र आठवणीवर जगत होती. दिवसाला दिवस मागं टाकून पुढे जात होती. जुनी पाने गळून गेली होती. नव्या पालवीने वृक्ष नटत होते. जुन्या गवताचे अंकुर नव्या हिरवळीचा रंग घेऊन पुढे येत होते. जुन्या पिकांच्या जागेवर नवी पिके येत होती. जुन्या जीवनाची जागा नवे जीवन घेत होते. मुलीची लग्न होऊन त्या नांदायला जात होत्या आणि लढाईच्या विचारांच्या जाळ्यात हिरा अडकून पडली होती. लढाई संपताच माझा धनी परत येणार, मग मी आपला संसार करणार. लढाईनं जणू तिच्या जीवनाची वाटच रोखून धरली होती. जणू कैक हजार मैलावरच्या त्या लढाईचं तांडव नृत्य तिच्या काळजावरच चालू होतं. म्हणून ती तिला नकोशी झाली होती. तिला लढाईचा कंटाळा आला होता. जणू त्या लढाईचा एक भाग हिराच्या जीवनात सुरू होता. त्यात कोण हरणार हा प्रश्न होता. लढाई पराभूत होणार की हिरा हरणार असा सवाल होता. आळीला निर्जनता नांदत होती. ऊन रखरखत होते. कोंबडी मातीतून किडे काढीत होती. मुले खेळत होती. लक्ष्मण आपले 2 मुलगे घेऊन रानात गेला होता. म्हातारी जात्याला उशी लावून पडली होती आणि हिरा सोप्यात बसून वाकळ शिवीत होती. सूर्य वरवर येत होता. हिराने सकाळीची एक कार्ड आणून ठेवलं होतं. ते तिला आघाडीवर पाठवायचे होते, पण त्यात काय लिहावे असा प्रश्न तिच्या पुढे उभा होता. शिवाय त्यावर इंग्रजी पत्ता कोण घालून देणार? जर कुलकर्णी मास्तराकडे जावे तर तो सासऱ्याला सांगेल आणि भांडणे सुरू होतील. चोरून पत्र पाठवलं अशी आपली बदनामी होईल याचा ती विचार करीत होती. तिला वाटत होते आपल्या मनात जे जे विचार आता थैमान घालीत आहेत ते सारे लिहून पाठवल्याने आपले मन थोडं हलकं होईल. पण पत्र कसे जाणार? इंग्रजी कोण लिहिणार? एवढ्यात एका पोरानं खबर आणली की विनायकराव पवार लढाईवरून रजेवर आला आहे. ही खबर ऐकून हिराला आनंद झाला, कारण विश्वास आणि विनायक हे दोघे एकाच वयाचे, एका शाळेत शिकलेले, एकाच दिवशी लढाईवर गेलेले आणि एकाच फ्रंटवर लढत होते. फरक एवढाच होता की विनायक मोठ्या वशिल्याने मोठा अधिकारी झाला होता. घरच्या श्रीमंतीने त्याला मॅट्रिक पास केले होते. हिराने आपले काम तसेच टाकून ती पवारांच्या आळीला गेली. विनायक नुकताच लष्करी पोशाख बदलून बसला होता. एवढ्यात हिरा हर्षभरीत होऊन घरात आली. तो काळ्या रंगाचा उंच गडी होता. त्याच्या तलवारीप्रमाणे मिशा घोटून केलेली दाढी, कडक इस्त्रीचे कपडे वगैरे थाट पाहून हिरा दुरूनच थांबली. त्याच्या करारी डोळ्यात नीज साठली होती. परवासानं तो थकला होता. हिराला पाहताच तो नीट बसला. जवळ त्याची आई बसली होती. ती म्हणाली, हिरा ये. हिरा केविलवाना चेहरा करून म्हातारीजवळ बसत म्हणाली, कसं काय भाऊजी, बरा आहे ना? वा वा, फारच छान. विनायक आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, काय वहिनी, बरा आहे. पण नाना काकू, तुमचा मुका दीर नितो पहिलवान वगैरे सर्व खुशाल आहेत ना? हिराने मानेने होकार देत म्हटले, आहेत. पण कोण? विश्वास? विनायक मोठ्याने म्हणाला, तो छान वहिनी, तो मजेत आहे, काळजी करू नकोस. हे ऐकून ती खुदकन हसली. तिच्या टपोऱ्या डोळ्यात आनंदाश्रू भरले आणि क्षणात ती पहिल्यापेक्षा सुंदर दिसू लागली. जणू सुंदर स्त्रिया हसता आणि रडताही सुंदरच दिसतात. हिरा न बोलता नुसती मान डोलावित होती, हसत होती. विनायक मात्र हिराकडे निहाळून पाहत होता. त्यांची लांडग्यासारखी कुर्र नजर तिच्या लुसलुशीत सौंदर्यावर भिरभिरत होती. तो तिला नकापासून तो कपाळावरच्या त्या भुरभुरणाऱ्या केसांच्या बटापर्यंत पाहून घेत होता.
त्याची ती कैक दिवसांची भुकेली दृष्टी हिऱ्यांच्या देहलतेवर खिळली होती. त्याला आज कैक दिवसांनी तसले गोड रूप पाहायला मिळाले होते. त्याला समाधान वाटत होते आणि हिरा नुसती हसत बसली होती. आपण आपल्या धन्याविषयी कसे विचारावे हे तिला कवडेच पडले होते. अरपर त्यानं काय सांगितलं ते तरी सांग, विनायकची आई म्हणाली. आणि मगच तो सिद्धीवर आला. त्याची विचारतंद्री तुटली. तो म्हणाला, वहिनी, माझी आणि विश्वासची आज 6 महिने गाठ भेट नाही, परंतु परवाच मला त्याचं पत्र आलं होतं. त्यात तो म्हणतो, तू जर गावी गेलास तर सर्वांनी माझी खुशाली सांग. हिराची बातमी नाही तरी तिची खुशाली कळव. तिला सांग की स्वतः पत्र लिही. माहेरी जाऊ नकोस, माझी वाट पहा, मी लढाई संपताच येतो. हे ऐकून हिराला रडू कोसळलं. ऐकलंस का हिरा, त्याला तुझी केवढी काळजी आहे. ती लढाई संपली म्हणजे तो येईलच, अशी उगीच रडू नको, समजूत घालण्याच्या इराद्यानं म्हातारी म्हणाली. हो, पण ही लढाई कधी संपणार, तिने प्रश्न केला. म्हातारीचा चेहरा काळा पडला. ती गप्प झाली. हिरा म्हणाली, मी पत्र लिहीन म्हणते, पण पत्ता ठाऊक नाही आणि काय लिहावं ते सुचत नाही. अगं मग कार्ड आण, विनूच लिहिल, म्हातारी म्हणाली आणि हिराने पदरा आडून कार्ड पुढे केले. छेचे वहिनी, आज नको, मी झोपतो, मी उद्या पत्र लिहीन, विनायक म्हणाला. बरं, उद्या मी दुपारी येईन. हिरा म्हणाली, पण मी लिहिलं असं घरात सांगू नका, आत्या मामजी भांडतील म्हणून म्हणते. बरं बरं विनू, नको सांगू कुणाला, म्हातारी म्हणाली. त्यात काय वाईट आहे, नवऱ्याला पत्र पाठविणं काय गुन्हा आहे. असं बोलून म्हातारी घरात गेली. हिरा ही उठून निघाली. ती पाठमोरी झाली तेव्हा तिचे गोंडस खांदे, रसरशीत पोटऱ्या, मानेवरचा मोठा अंबाडा आणि भरीव अंगलट पाहून विनायक थक्क झाला. ती बाहेर जाताच त्याच्या डोकीत एक विचार चमकून गेला. त्याच्या डोळ्यापुढे ती कल्पना पुन्हा नाचू लागली. त्या तंद्रीतच तो पडून राहिला. उद्याची दुपार केव्हा येणार याची तो वाट पाहू लागला. दुसऱ्या दिवशी हिरा पवारांच्या घरी गेली तेव्हा गावात कोणीही नव्हते. सर्वत्र ओसाड वातावरण दाटले होते. कुठंतरी एखादे मूल फिरताना दिसत होते. सर्व लोक रानामाळात आपापल्या उद्योगाला गेले होते आणि एकटा विनायक हिराची वाट पाहत बसला होता. तोच हिरा येऊन दाखल झाली. तिला पाहून त्याचे हृदयाचे ठोके अधिकच वेगाने पडू लागले. घरात कुणीही नव्हते. म्हातारी रानात गेली होती. कार्ड त्याच्या हाती देऊन हिरा खाली बसली. विनायक लोखंडी खाटेवर बसून पत्र लिहू लागला. प्रथम पत्ता घातला, मग थोडा मजकूर लिहिला आणि तिच्याकडे पाहत तो म्हणाला, वहिनी सांगा. त्याबरोबर हिरा लाजली. क्षणात त्याचे डोळे धुंद झाले. त्याने पत्र खाटेवर ठेवले आणि तो म्हणाला, वहिनी, तुला इथं कोणी पाहिलं तर बोबाटा होईल. तो उठला आणि दाराकडे गेला. त्याने आतून दार लावले. त्या दाराच्या फटीतून हळूच आवाजात एक किंकाळी बाहेर आली. भाऊजी, असं का? आणि तिचे तोंड बंद झाले. त्याची माणुसकी लढाईच्या ठोकरा खाऊन नष्ट झाली होती. त्याला भोळी हिरा विचारत होती, भाऊजी, असं का? थोड्या वेळाने दार उघडले गेले तेव्हा विनायक हिराकडे पाहत उभा होता. त्याच्या नजरेत जगातील सारी क्रूरता एकवटली होती आणि पुढे हिरा थरथरत कापत उभी होती. तिच्या घशाला कोरड पडली होती. तिचे ओठ सुकले होते. तिच्या वस्त्राची ओढाताण झाली होती. तिचे केस विस्कटले होते. तिला दरदरून घाम सुटला होता. एखादा केळीचे कोवळा कोंब पिळून निघाल्याचा तिला भास होत होता. शब्द जणू तिच्या जिभेवरून पळाले होते. तिला क्रूरतेने लुटले होते. एका पशुने तिची व तिच्या विश्वासची दौलत वरवाढून घेतली होती. ती सर्वस्वी नागवली गेली होती. तिच्यावर आकाश कोसळून पडले होते. थोड्या वेळापूर्वीचा तिच्या डोळ्यातील आनंद, हर्ष अजिबात नाहीसा होऊन तिथे भीतीने थाण मांडले होते. ती वेड्याप्रमाणे इकडे तिकडे पाहत होती. जीवनातील लढाईत जणू ती हरली होती. तिनं खाली पाहिले. लढाईवर जाणारे ते पत्र पडले होते. जवळच तिचे मंगळसूत्र पडले होते. तिने आसवानी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि वाकून ते उचलून घेतले. उजव्या मुठीत तिने ते घट्ट आवळून धरले. ती बेभान झाली होती. आपल्या डाव्या तळहाताचे तिने कडाळून चावा घेतला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. ती तोंड बडवून घेऊ लागली. पिसाटाप्रमाणे तिची अवस्था झाली होती. पुन्हा ती थोडीशी भानावर आली. तिने आपली वस्त्रे नीट केली आणि ती बाहेर पडली. विनायकने भेदरून त्या जागेकडे पाहिले. तेथे रक्त सांडलेले दिसत होते. ते खाटेवर निश्चल पडून राहिला. संध्याकाळी म्हातारा घरात आला तेव्हा हिरा भिंतीला टेकून बसली होती.
हाताला खुरपे लागले म्हणून तिने सांगितले होते. आज म्हातारीच आपल्या मुलांना जेवण वाढीत होती. लक्ष्मणा म्हणाला, पवारांचं पोर उगीच घर सोडून परत लढाईवर गेलं. म्हातारी रडत बसली. ती रात्र निघून गेली. दुसरा दिवस गेला, महिना गेला. दिवसामागून दिवस जात होते आणि हिरा हंबरत होती. तू लढाईवर गेलास म्हणूनच माझं सर्वस्व नष्ट झालं. माझ्या शिलाची नि सौभाग्याची होळी झाली. आग लाग तुझ्या लढाईला. हिरा शिव्या श्वाप देत होती आणि तिच्या आयुष्याची राख करणारा एक दिवस येऊन ठेपला. अगदी काळी कुट्ट रात्र होती. आळीत कुत्रीसुद्धा जागे नव्हते. सर्वत्र मानवता निद्रावश झाली होती. गडद अंधार दाटला होता. मध्यरात्रीची वेळ होती ती. लक्ष्मणाच्या घरात मंद दिवा जळत होता. कोपऱ्या कोपऱ्यात भेसूरता लपून बसत होती आणि माणसाची माणुसकी बाहेर गेली होती. आपल्या रोजच्या भिंतीला हिराबाई टेकून बसली होती. तिचे लांबच्या लांब केस गवताची पिंडी विस्कटल्याप्रमाणे विस्कटले होते. तिने दोन्ही पाय पसरले होते आणि तिचे 2 दीर तिच्या पुढे बसले होते. लक्ष्मणाने तिच्या केसाचा पिळा घट्ट धरून ठेवला होता. तो ओरडत होता, बोल कुणाचं ते? रान लढाईवर गेलेल्या नवऱ्याला विसरून हे केलंस. आमची आबरू घालवली. सांग की कुणाचं ते? तिच्या पहिलवान दीराने उठून तिच्या मस्तकात एक लात मारली. तिचे डोके भिंतीवर आदळले. बोल की कुणाचं पोर वाढवलं सांग. तशी नाही सांगायची, म्हातारा म्हणाला. हिला चेचून काढा, जीव मारा. आणि ते तिघेही तिला बडवू लागले. लाथा, बुक्या, खेटरे यांच्या हिराबाईवर वर्षाव होत होता. तिने आपला ओठ दातात घट्ट धरून ठेवला होता. तिचे थोबाड सुजले होते. तिच्या डोळ्यातून रक्त गळत होते. तिच्या कोमल देहावर भयंकर कठीण मारा चालू होता. ती थोड्याच वेळात बेशुद्ध झाली. तिची दात खिळी बसली. ते तिघे तिला तिच्या पोटातील 3 महिन्याच्या अर्भकाचे नाते विचारित होते. मेली रती, म्हातारा कावरा बावरा होऊन म्हणाला. हिराची मान तिच्या खांद्यावरती कलती झाली होती. ती घामाने भिजली होती. धीर पुढे होऊन म्हणाला, मग असं करा, तुम्ही तिला घेऊन या, मी तवर डबरा काढतो, टाको पुरून. मध्यापासून तोंड बडवीत बसलेली म्हातारी रांगत पुढे आली. तिने हिराच्या तोंडात बोट घातले आणि गहिवरली. ये तेवढं उलथान आणा. मुक्याने उलथान आणून दिले. म्हातारीने हिराची दातखिळी उघडली. काही वेळाने हिरा शुद्धीवर आली. तिने पाणी मागितले. नग देव तिला पाणी. धीर गुरगुरला. म्हातारा म्हणाला, अरे ही ढोंग करतीया, हिला टाका मारून. आणि पुन्हा तिच्यावर भडीमार झाला. लढाईवर विश्वास रखडत होता व त्याची ही लाडकी हिरा घरात तळमळत होती. तिचे शरीर चेचून निघत होते. धीर आपल्या भावजाईचा जीव घेत होते. रात्रभर मारीत होते. म्हातारी उड बळून घेत चरफडत होती. पहाट झाली. पाखरं उठून बसली. आकाश उजळले. पण हिरा बोलत नव्हती. पहिलवान उठला आणि बाहेर गेला. त्याने 2 खुंट्या काढून आणल्या. आबा, पहिलवान बोलला, हिच्या कानात खुंट्या मारूया म्हणजे बोलल ही. हिराने वर पाहिले. ती भेदरली. तिने त्या डाव्या हाताच्या तळहाताकडे पाहिले आणि पुन्हा त्याच जागेवर कडाडून चावा घेतला. सर्वत्र रक्त उडाले. पुन्हा तिची शुद्ध गेली. म्हातारी पुढे आली. तिने घसा दाबून हंबरडा फोडला. थोड्या वेळाने पुन्हा हिरा शिदीवर आली. ती आपले डोळे गरागरा फिरवीत त्या तिघांकडे पाहत राहिली. आता तिला तो मार असह्य झाला होता. इकडे हिरावर लाथांचा, खेटरांचा आणि शिव्यांचा वर्षाव होत होता आणि तिकडे तिच्यावर भावाने प्रेम करणारा विश्वास कुलकर्णी गोळ्यांच्या वर्षावात धावत होता. क्षणभर थांबून हिरा मंद स्वरात म्हणाली, मला आता मारू नका, मी इथं राहत नाही. मग कुठं जाणार? म्हातारा गुरगुरला. मी ही हद्द सोडून दूर जाते. हिराने आपला हात वर करून दाखविला. त्यातून रक्त गळत होते. जाऊ द्या रहिला, म्हातारा म्हणाला. हो जाऊ द्या, पहिलवानही उद्गारला. बरं जा, म्हाताऱ्यानं हुकूम केला. रात्रभर मार खाऊन बेजार झालेली ही हिरा उठून उभी राहिली. तिने हातपाय थरथर कापत होते. तिने पाय उचलला. तोच म्हातारा ओरडला, थांब. ती थांबली. त्याने एक लुगडे आणून तिच्या अंगावर टाकले. तिने ते गोळा करून काखेत घेतले. तिची अवस्था भेसूर दिसत होती. विस्कटलेले केश एकत्र करून तिने आंबाडा बांधला आणि ती निघाली. ती त्या घराला अंतरली होती. आता ती परत येणार नव्हती. पाय नेतील तिकडे ती चालली होती. लढाईने घरातून तिला हाकलून लावले होते. ती एकदाच वळून म्हणाली, आत्या जाते. हिरा बाहेर जाताच म्हातारी ऊर बडवून घेऊ लागली. लक्ष्मणाने आसव पुसली. पहिलवान मटकन खाली बसला.
सर्वांच्या डोळ्यातून पाणी गळू लागले. त्या घरात जी लहानपणापासून नांदली, जिने कोणाला एका शब्दानेही दुखवले नाही, जी त्यांच्या विश्वासाची आवडती होती, ती हिरा आज त्यांच्या घरातून कायमची नाहीशी झाली होती. त्यांचे चेहरे खिन्न झाले. त्यांनी अंधारात पाहिलं पण हिरा दिसत नव्हती. घरात भेसूरता पसरली होती. हिरा वनवाशी होऊन फिरत होती. ती आईच्या गावी गेली. आईने सर्व काही पाहिले. तीही खूप रडली. बाप हंबरला पण तिला आसरा मात्र त्यांनी दिला नाही, कारण आपल्या आबरूला धक्का लागेल म्हणून त्यांना भीती वाटली. हिरा मावशीच्या गावी गेली. तिथेही नवरा लाभला नाही, तिथेही निवारा लाभला नाही. ती सर्वत्र माघार घेत होती. वर आकाश आणि खाली धरणी या वाचून हिराचे जगात कोणीही नव्हते. ती निवारा पाहत होती. मिळेल ते खाऊन, मिळेल तिथे रात्र काढून ती जगत होती. मात्र 8-10 दिवसांनी सासरी जाऊन दुरूनच विश्वासची ती चौकशी करीत असे. विश्वासचा मित्र कुलकर्णी यालाच फक्त भेटून ती त्याची बातमी विचारी आणि वस्तीला जवळचे गाव गाठी. इतरांना ती मुळीच भेटत नसे, ज्यामुळे हिरांच्या आयुष्याचा डोंब झाला होता. तो अंकुर पोटात घेऊन हिरा दिवस मोजित होती. हिराला घर सोडून 7 महिने झाले. एका रात्री भर पहिल्या झोपेच्या भरात कुलकर्ण्याच्या दारावर थाप वाजली. रात्र सामसम होती. सारी दृष्टी गाढ निजली होती. कुलकर्णी कंदील घेऊन बाहेर आला. त्याला आश्चर्य वाटले. तो एकदम उद्गारला, "कोण?" "हिरा." "होय, मीच." "आणि बाळंत केव्हा झालीस?" "1 महिना झाला." "कुठं?" "तुळजापूरच्या महारवाड्यात." हिरा म्हणाली, "तिथं एक माझ्या गावची मुलगी दिली आहे तिच्या घरात." "ठीक आहे, पण?" कुलकर्णी म्हणाला. "मुलगा?" हिरा म्हणाली, "पण?" तिने वर पाहिले. तिच्या डोळ्यातून आसवांची धार लागली होती. "होय, तो आला आहे." कुलकर्णी गंभीर चेहरा करून म्हणाला. मग हिरा थांबली. कुलकर्णी घरात जाऊन घोंगडे व काठी घेऊन बाहेर आला आणि चालू लागला. हिरा त्याच्या मागून निघाली. तिच्या पोटाशी तो मांसांचा गोळा बिलगून होता. कुलकर्णी रानात आपल्या घराकडे तिला घेऊन गेला. तिथे त्याने जाळ करून दिला. तिला अंथरून दिले. आपल्या गड्याला सूचना दिल्या आणि सूर्य उगवण्याच्या आत परत येतो असे सांगून तो पुन्हा गावात आला. हिरा बाळाला निजून सूर्योदयाची वाट पाहत बसली. एवढी रात्र कधी एकदाची जाते असे तिला झाले होते, कारण तिचा विश्वास आता लढाईवरून रजेवर आला होता. त्याला ती पाहणार होती. त्याला आपली कहाणी सांगणार होती. त्याच्याकडे न्याय मागणार होती. सर्वांनी तिच्यावर क्रूर अन्याय केला होता. आता विश्वास काय न्याय देतो तो ती पाहणार होती. पण त्यानेही आपल्यावर अन्यायच केला तर पुढे जगण्यात अर्थ नाही, असा तिने विचार करून ठेवला होता. आपण निर्दोष आहोत आणि जे काही झाले ते लढाईमुळेच झाले, एवढे तरी त्याने कबूल करावे असे तिला वाटत होते. सकाळी सूर्य उगवला. हिराचा तो बाळ उठून हालचाल करीत होता. हिरा त्याच्याकडे पाहत बसली होती. बाहेर सूर्यकिरणाने सारे शिवार न्याहून निघाले होते. शेतकऱ्यांचे आवाज, गायीचे हंबरणे, पाखरांचा किलबिलाट असे विविध ध्वनी कानावर येत होते. हिरा त्या मुलाकडे पाहत बसली होती. डोळे भरून त्याला पाहण्यात तिला कधी जणू वेळच मिळाला नव्हता. त्याच्या जन्मापासून तिच्या पायाखालची धरणी सारखी सरकत होती. आज जरा ती स्थिर वाटत होती. इतक्या बाहेर कोणाची तरी पावले वाजली. हिरा चपापून उभी राहिली. विश्वासात आला. त्याने क्षणभर, फक्त क्षणभरच तिच्याकडे पाहिले. त्याला भडभडून आले आणि क्षणात लोहचुंबकाकडे लोखंड ओढले जावे तसा तो ओढला गेला. 2 हृदय एक झाली, 2 मने एक झाली आणि 4 डोळ्यातून आश्वांच्या धारा वाहू लागल्या. न बोलता त्याने हिराला चाचपून पाहिले. तिचे गाल, तिचे केस, तिचे मस्तक, सर्व काही नीट पाहून घेतले. कितीतरी वेळाने तो दूर झाला. मुग्धता पसरली होती आणि डोळे तेवढे बोलत होते. कित्येक दिवसानंतर हिराने आज आनंद पाहिला होता. तिला माणुसकीचा न्याय मिळाला होता. तिला तिचा विश्वास मिळाला होता. तिच्या नेत्रातून आनंदाश्रू सांडत होते. ती रडत होती आणि हसतही होती. थोड्या वेळाने ती एकदम बावरून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तिचे ओठ थरथरले. तोच विश्वासने खिशातून एक पत्र काढून वाचायला सुरुवात केली. आकाराने मिलिटरी हॉस्पिटल. तारीख 4/6/1944. मित्रवर्य विश्वास लक्ष्मण शिंदे याच. सनवेवी, तू घरी पोहोचला असशील. मी येथे दवाखान्यात पडून आहे. माझे काय होणार ते हो, त्याची मला पर्वा नाही. फक्त मी रजेवर गावी गेलो असता माझ्या हातून घोर अपराध झाला. मी वहिनीशी जी पशुप्रमाणे वर्तणूक केली ती मला आता असह्य होत आहे. मी तिच्या शिलालाही काडी लावली. मी माणुसकीला पारखा झालो. वहिनी निर्दोष आहे. तू आणि वहिनी मला क्षमा करा. परत भेट होणार नाही. व्हावी अशी माझी अगर इच्छाही नाही.
तुझा विनू पवार. विश्वासने पत्र घडी करून खिशात कोंबले आणि तो उद्गारला, हिरा. हिरा शुद्धीवर आली. तिने दाराकडे पाहिले. कुलकर्णी रडत उभा होता. विश्वासने पुन्हा एक तार काढून वाजली. दवाखाना, आराकान. विनायक बाजीराव पवार मरण पावले. विश्वास, बोल आता काय करणार, कुलकर्णी म्हणाला. आणि विश्वास लष्करी सवयीप्रमाणे गरकन वळून म्हणाला, दादा गाडी झोपून हिराला घेऊन कराडला चला, मी सामान घेऊन येतो. तिला घेऊन कुठं जाणार, कुलकर्ण्याने विचारले. जिकडे पुढा तिकडे हिराने त्या बाळाकडे पाहिले. तो त्याला सुद्धा घेऊन त्याला मोठा करू, शिकू आणि जगू, तयारीस लागा. विश्वास उद्गारला. विश्वास घरातून बाहेर पडला. घर, आई, बाप, भाऊ, लढाई सर्व सोडून आणि आपल्या हिराला व बाळाला घेऊन विश्वास मुंबईला येऊन राहिला. त्याला हिरा मिळाली होती आणि हिराला ते जन्मात मिळाले नाही ते मिळाले होते. त्यांनी सुखाचा संसार थाटला. विश्वासकडे लढाईचे पैसे होते. त्याला कशाचीच उणीव भासत नव्हती. तो मजेत दिवस काढीत होता. आनंदाच्या लाटावर तो आरूढ झाला होता आणि कामाच्याही तो शोधात होता. लढाई मात्र त्याच्या वाचून जणू पुढेच जात नव्हती. 6व्या महिन्याला विश्वासच्या नावाने वॉरंट सुटले होते. ते त्याला सर्वत्र धुंडीत फिरत होते. एकदा विश्वास बाळाला घेऊन सकाळीच बसला होता. हिरा चहा करीत होती आणि दारावर थाप वाजली. विश्वासने दार उघडले. 2 मिलिटरी पोलीस अधिकारी आत आले. नाव काय, त्यापैकी एकाने विचारले. विश्वासराव लक्ष्मण शिंदे, नाईक. आम्ही तुम्हाला अटक केली आहे, चला. विश्वास गोंधळला. त्याने चटकन हिराकडे पाहिले, लगेच बाळाकडे पाहिले आणि स्वतःला सावरीत तो म्हणाला, 10 मिनिटात तयारी करतो. त्याने शेजारच्या म्हातारीला बोलवून घेतले आणि तो म्हणाला, आजी माझ्या हिराला सांभाळ, बाळाला जप. मी आज लढाईवर जात आहे. मी पैसे पाठवीन पण हिराला सांभाळ. हिराच्या तोंडचे पाणी पळाले. ती कित्येक दिवसातून पुन्हा आज रडत होती. त्याने तिला धीर दिला. तो म्हणाला, लढाई संपताच येतो, घाबरू नकोस. बाळाची आबाळ करू नकोस, माझी वाट पहा. तो त्या 2 अधिकाऱ्यांबरोबर निघून गेला. पुन्हा हिरा झुरत बसली. ती पुन्हा त्याची लढाई संपण्याची वाट पाहू लागली. पुन्हा तेच दिवस येऊ लागले. पुन्हा मनी ऑर्डर येऊ लागल्या. पुन्हा पत्रे येऊन पडू लागली. परंतु हिराचा देव, हिराचा न्याय तिचा धनी येत नव्हता. 45 साल उजाडले आणि एके दिवशी एक पार्सल, एक पत्र, काही पैसे इत्यादी येऊन दाखल झाले. हिराने पार्सल उघडून पाहिले. तिला विजेच्या धक्क्याप्रमाणे धक्का बसला. ते विश्वासचे कपडे होते. तो जातेवेळी घालून गेलेला कोट होता. त्याची शर्ट आणि धोतर होती आणि तो तारेत लिहिले होते, विश्वासराव मरण पावले. हिरावर पुन्हा आकाश कोसळले. तिने टाहो फोडला. आजूबाजूच्या बाया जमल्या. बाळ रडू लागला. सर्व लोक तिला धीर देऊ लागले. हिरा त्या कोटात तोंड खुपसून रडत होती. तिचा न्याय गेला होता. आधार मोडून पडला होता. तिचे सर्व लढाईत नष्ट झाले होते. म्हातारी पुढे आले आणि तिने तिला समजावले, हिराबाई रडू नकोस, धीर धर. कसा धरू, या लढाईनं माझं वाटोळं केलं. लढाईनं मला आसू, रक्त आणि बलात्कार हेच दाखवलं. तिने ती वस्त्रे पोटाशी घट्ट आवळून धरली होती. आपले व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.